चला मॅचला सुरुवात होते. JCCB दुर्गेश 11. समीर कदम गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू हितेश रबाडा स्ट्राईकला नॉट स्ट्राईक एंडला प्रणय. पहिला चेंडू ऑनसाइड दिशेने ला खेळला गेलाय. फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावांचा श्रीगणेश होतोय JCCB संघाचा. एक चेंडूचा खेळ झाला. एक धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हलके त्याने चेंडूला खेळला गेला ऑनसाइडच्या दिशेने. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 2 चेंडूचा खेळ झाला. 2 धावा धावफलकावरती JCCB संघाच्या. समीर कदम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हलक्या त्याने पुन्हा एकदा खेळला चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. अतिशय महत्वाची मॅच असणार आहे दोन्ही संघासाठी. दोन्ही संघ जिंकणारा संघ पुढे जाईल आणि हरणाऱ्या संघाला एक संधी मिळणार आहे. यावेळेला सुरू चेंडू होता. येतोय डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मोठा फटका साईडला अंधार होईल. काय जबरदस्त आहे फट. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 वर. 5 चेंडूचा खेळ झाला. 4 धावा धावफलकावरती आहे दुर्गेश JCCB संघाच्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकातील समीर कदम सज्ज होतोय. हलक्या त्याने खेळला चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत JCCB संघाच्या. पहिला चेंडू ऑफसाइड दिशेने. चांगल्या क्षेत्राचा विकास दसकर. क्या बात. पहिला चेंडू अडवलाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. मयूर घरात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न. चेंडूला फील्ड करतोय. येतोय डॉट बॉल. ही ताकद आहे. मी म्हटलं होतं मागील षटकामध्ये सुद्धा याच प्रकारची गोलंदाजी मयूर घरातने हाताळली होती. आता सुद्धा त्याच प्रकारचं कार्य करत आहे. 6 धावा धावफलकावर 2 चेंडूचा खेळ झालाय. हलक्या त्याने चेंडूला खेळलाय ऑफ साइडच्या दिशेने. फेल करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 3 चेंडू 7 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे JCCB चा संघ. हितेश रबाडा प्रणय यांची जोडी मैदानाच्या आत. मोठा फटका समोरच्या दिशेने. करण. क्या बात आहे. करण निजाई याने चांगलं बॅकअप दिलं. चेंडूला अडवलं. धावसंख्या 1 पूर्ण. 8 धावा धावफलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हलक्या त्याने खेळून काढला चेंडूला फेल करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. एक धावेने आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत JCCB संघाच्या. सोरेक चेंडू येतोय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत JCCB संघाच्या दुर्गेश संघासमोर. विकास दसकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. तिसरं षटक घेऊन 2 षटकामध्ये फक्त 9 धावा झाले होते. विकेट गमावली नाही परंतु पूर्णपणे बांधून ठेवलं गेलंय यावेळेला JCCB संघाला. ऑनसाइड दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावची संधी परंतु नाही. धावसंख्या 1 पूर्ण होते. 10 धावा धावफलकावरती आहेत. 1 चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मोठा फटका समोरच्या दिशेने. विकेटचं बदन. गडीबाद हितेश रबाडा डॉन.
Wally. थँक यू डीजे. साहिल नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते. पहिला चेंडू ड्राईव्ह केला ऑफसाईडला, चेंडूला पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये 21 धावीसाठी. 11 धावा धावपळकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोंदाची मार्कवर विकास सज्ज होतोय. यावेळेला टॅपच्या साहाय्याने चेंडूला खेळलाय, फील्ड करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. 12 धावा धावपळकावर 4 चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मोठा फटका येईल का? किती धावांचं टार्गेट ठेवतील दुर्गेश्वरी संघासमोर हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. मोठा फटका यावेळेला काय जबरदस्त क्षेत्ररक्षण जयेश करत. व्हॉट मॅग्निफिकंट फील्ड. जवळ चेंडू सीमारेषा बाहेर जात होता, परंतु त्या प्रकारचं एफर्ट लावलं गेलं आणि 3 धावा आपल्या संघासाठी. थँक्यू डीजे, थँक्यू. शेवटचा चेंडू घेऊन गोंदाची मार्कवर सज्ज होती. 13 धावा धावपळकावरती आहेत. हलक्या त्याने चेंडूला खेळला गेला, चेंडूला पाठवला डिक्लेअर झोन मध्ये 21 धावेसाठी. 3 षटकांचा खेळ संपतोय. 14 धावा धावपळकावरती जेसीसी बी संघाच्या. पहिला चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊन पायाला आदळला. धावसंख्या लेग बायच्या रूपाने येते. चौथा आणि अंतिम षटक घेऊन एलन गोंदाची मार्कवर सज्ज झालाय. पहिला चेंडू दुसरा चेंडू गोंदाची मार्कवर पुन्हा सज्ज होतोय. यावेळेला ट्रिपल उद्ध्वस्त. विकेटचं बटन गडी बाद. राहुल नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, चेंडूला अडवला गेलाय. धावसंख्या 1 ने पूर्ण. 16 धावा धावपळकावरती आहेत. शेवटी 3 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. धावसंख्या 1 ने वर. 17 धावा धावपळकावर 4 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला ट्रिपल उद्ध्वस्त मॅग्निफिकंट बॉलिंग. ही ताकद आहे आले नट्टीची. त्याला माहित आहे पहिलं षटक नेहमीच आता असतो, परंतु शेवटच्या षटकामध्ये सुद्धा त्याच प्रकारे कार्यरत आहे जो पहिल्या षटकामध्ये कार्यरत असतो. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोंदाची मार्कवर सज्ज होते. 17 धावा धावपळकावर. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न येतोय. डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ संपतोय. 17 धावा धावपळकावरती 18चा टार्गेट ठेवलंय दुर्गेश्वरी संघासमोर. In love with you, my baby, I'm crazy and I want you to
यस थँक्यू डीजे थँक्यू सो मच. निश्चितच वळतोय सेकंड इनिंग कडे आपण पाहतोय या ठिकाणी बहुजन विकास आघाडी पुरस्कृत इकरा बिग बॅश लीग 2023 सीझन चौथं या ठिकाणी रंगताना पाहतोय. या सीझन चौथ्या मधला आपण पाहतोय ई गटातला सामना हा या ठिकाणी एलिमिनेटरचा सामना या ठिकाणी रंगताना पाहतो. दुर्गेश 11 वर्सेस जेसीबी. पहिली इनिंग संपली त्या ठिकाणी पाहिलं 17 धावांपर्यंत रोखलं गेलं दुर्गेश 11 संघाकडून आणि 18 धावांचं लक्ष ठेवलं गेलं जेसीबी संघाला. सलामीचा गोलंदाज आपण पाहतो. ड्राईव्ह केलेला आहे चांगला चेंडू त्या ठिकाणी. चेंडू पहिला चेंडू थोडस क्षेत्ररक्षण या ठिकाणी खराब केलं गेलं. चेंडू गेला सीमापार चौकार. 4 धावांनी सुरुवात झालेली आहे दुर्गेश 11 संघ. 18 धावांचा पाठलाग एक छोटा टार्गेट आहे. हे छोटं टार्गेट पार करत असताना पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावला जातोय. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज साहिल पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला मारला फटका. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो. एक डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते. 5 धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. 18 धावांचा पाठलाग आहे. 18 धावांचा पाठलाग करत असताना एक मजबूत स्थिती अगोदरच मजबूत स्थिती होती परंतु त्या मजबूत स्थितीला अजून बळकटी देण्याचा प्रयत्न जयेश यांनी दिलेला आहे. कट केला या ठिकाणी पुन्हा एकदा विघ्नेश साकलतोड यांच्या मार्फत एक धाव कंप्लीट केली जाते. 6 धाव फलकावरती लगावले. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. इथून येणाऱ्या चेंडूंची संख्या पाहिली तर 21 चेंडू बाकी आहेत. अजूनपर्यंत धावांची संख्या खूप कमी आहे. एक लो स्कोर चेस करण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत दुर्गेश 11 संघ. डिफेंड करायचा आहे ते निश्चितच. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 7 धाव फलकावरती लगावले गेले आहेत. एक लो स्कोर डिफेंडिंगचा सामना आहे. हा लो स्कोर डिफेंडिंग करता येईल का जेसीबी संघाला यावरती सुद्धा निश्चित कव्हरच्या दिशेला मारला फटका. दुसरा चौकार या षटकातला विघ्नेश साकलतोडच्या बॅटीतून येतोय. थँक्यू डीजे थँक्यू सो मच. 4 धावांनी मला 11 धाव फलकावरती. मात्र हा नजाकत भरा फटका. जबरदस्त फटका. फुल लेंथ चेंडू होता. लोअर फुटाचा हा चेंडू फक्त दिशा दिली त्या चेंडूला आणि चेंडू सीमापार धडला. 4 धावांनी बाड केली. 4 धावांनी बाड या ठिकाणी 15 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. पूर्णतः या सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित करतो दुर्गेश 11 संघ. 3 धावांची अवघ्या गरज आहे. एलिमिनेटरचा सामना जो संघ जिंकेल क्या बात आहे. खूप सुरेख चेंडू हाताळला गेलेला आहे. ज्या ठिकाणी गरज होती त्या ठिकाणी असे चेंडू पडले गेले नाही. खूप उशीर झाला हा चेंडू येण्यासाठी. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय परंतु या ठिकाणी जयेश खरं त्यांचं विकास दसकर उर्फ चिक्का फलंदाजी मार्कवरती येतो. ज्या ठिकाणी 3 धावांची गरज आहे. चेंडूंची संख्या पाहिली अजूनपर्यंत 17 चेंडूंची संख्या बाकी आहे. ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. 2 धावांची पुन्हा एकदा गरज. फक्त 2 धावांची फक्त गरज या सामन्यामध्ये येऊन राहिली आहे दुर्गेश 11 संघासाठी. चला नाणेफेकीसाठी रेडी राहा. डोंगरपाडा आणि अष्टविनायक संघाचे कर्णधार चला रेडी राहायचंय. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. विजयी चौकार लगावला जातोय विकास दसकरच्या बॅटीतून आणि दुर्गेश 11 संघ या ठिकाणी पुढच्या फेरीसाठी या ठिकाणी दाखल होतोय. आणि जेसीबी संघाचं या ठिकाणी आता जी घोडदौड आहे ती या ठिकाणी संपुष्टात येते.